मित्रांनो, टायपिंग परीक्षेमध्ये 5 चुका झाल्या तर 1 मार्क मायनस होतो आपल्याला माहीतच आहे. परंतु अशा 5 मोठ्या चुका आहेत, तुम्ही जर त्या ठिकाणी पेपरामध्ये केल्या तर तुम्ही या ठिकाणी फेल होऊ शकता किंवा नापास होऊ शकता. याची शाश्वती आपल्याला नाकारता येत नाही. तर याच व्हिडिओमध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या चुका आहेत, की जे 5 अतिशय महत्त्वाचे जे आपल्याला एक्झाममध्ये करायचे नाही किंवा आता तुम्ही टायपिंग करत आहात, त्याची तुम्हाला खबरदारी या ठिकाणी ठेवायची. तर त्या सर्वांमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट माहीत आहे, की समजा 5 चुका जर झाल्या तर तुमचं 1 मार्क्स हा मायनस होतो या ठिकाणी. परंतु याच्यापेक्षा अतिरिक्त अशा कोणत्या चुका आहेत, की जे आपण केल्या तर आपण फेल होऊ शकतो. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो, तुमची आहे स्पेलिंग मिस्टेक. हे कॉमन आहे. स्पेलिंग मिस्टेक जर झालं तर या ठिकाणी तुमचे मार्क्स कमी होतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची चूक आहे मित्रांनो, ते म्हणजे वर्ड स्किप. वर्ड स्किप याचा अर्थ असा आहे, समजा एखादे 4 वर्ड्स आहेत त्याच्यामधला समजा 1 वर्ड्स तुम्ही स्किप केला, तर ती सर्वात महत्त्वाची मोठी चूक त्या ठिकाणी मानली जाते. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची आहे तिसरा पॉइंट्स आहे तो म्हणजे एक्स्ट्रा वर्ड्स टाइप करणे. एक्झाम्पल समजा एका लाईनीमध्ये 5 वर्ड्स आहेत, जर तुम्ही 6 वर्ड्स टाइप केले तर ही झाली तुमची एक्स्ट्रा चूक. तर यामध्ये देखील तुमचे मार्क्स कमी होतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची चूक आहे चौथी, ते म्हणजे आहे मित्रांनो, सिम्बॉल्स चुकीचे टाइप्स करणे. सिम्बॉल्स म्हणजे कोणते? अवतरण चिन्ह असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क्स असेल, हे जर आपण रॉंगली जर टाइप करत बसाल, ठीक आहे, तर अशा वेळेस देखील तुमची या ठिकाणी चूक होते आणि इथं तुमची ॲक्युरसी कमी होऊन तुम्हाला मार्क्स देखील कमी पडतात किंवा फेल देखील होण्याचे चान्स असते. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची चूक आहे ते म्हणजेच पॅरेग्राफ चुकणे. यामध्ये बरेच विद्यार्थी मित्रांनो चूक करत असतात. पॅरेग्राफ चुकणे म्हणजेच काय? आता या ठिकाणी मोठा पॅराग्राफ कमीत कमी 2-2.5 पेजचा तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेज दिलेला असतो. अशा वेळेस त्याच्यामध्ये काही ठिकाणी पॅराग्राफ असतो, काही ठिकाणी सलग असते. मग अशा वेळेस पॅराग्राफ बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर यामध्ये मिस्टेक झाली तर आपण फेल होऊ शकता. तर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाची जी एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे, ते म्हणजेच मित्रांनो, ॲक्युरसी महत्त्वाची आहे की तुमची स्पीड महत्त्वाची आहे? तर यामध्ये स्पीडपेक्षा महत्त्वाची आहे तुमची ॲक्युरसी. आता स्पीड तुम्हाला जास्त जरी ठेवली नाही तरी चालते. मिनिमम 45 ची जरी तुमची स्पीड असेल आणि ॲक्युरसी जर चांगली असेल 90 किंवा 95 पेक्षा, तर तुमचे पास होण्याचे चान्सेस असतात. आणि समजा तुमची स्पीड 60 ची आहे आणि ॲक्युरसी जर 50 ची असेल, 60 ची असेल, 70 ची असेल, तर अशा वेळेस तुमचे फेल होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं स्पीड जरी कमी असेल, म्हणजेच व्यवस्थित असेल, 45 ची स्पीड व्यवस्थित मानली जाते. तर 45 ची स्पीड असेल आणि ॲक्युरसी जर 95 प्लस असेल, तर तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकता. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहिला म्हणजेच या ठिकाणी नेमका पॅसेज हा कशा पद्धतीनं येतो आणि ह्या पॅसेजची ऑथेंटिक तयारी आपण कशा पद्धतीने करावी. सध्या तुम्ही जर रँडमली तयारी करत असाल, तर रँडमली तयारी करण्याचं तुम्हाला तर वाटतंय रँडमली तयारी करत असताना स्पीड वाढत आहे, ॲक्युरसी वाढत आहे. परंतु ह्याचे साइड इफेक्ट ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले त्याला तुम्ही विचारून त्याचं फीडबॅक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्याने ऑथेंटिक पॅसेज यूज करून परीक्षा दिली, तर त्याचा फीडबॅक तुम्ही घेऊ शकता. दोघांच्या एक्झाममध्ये कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स लक्षात येईल. तर तो डिस्टन्स काय आहे? तर ऑथेंटिक पॅसेज एक्झाम्पल समजा तुम्हाला अगोदरच माहीत झालेलं आहे, आत्ताचंच एक्झाम्पल घ्या, की 2 महिने अगोदर तुम्हाला वेळापत्रक कळालेलं आहे, की 26 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे. तर तुम्ही काय करणार? दोन्ही महिन्याचं व्यवस्थित टाईम टेबल तयार करून तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करणार, टायपिंगची सुद्धा तयारी करणार. पण 8 दिवस अगोदरच तुम्हाला कळालं लेखी परीक्षा होणार आहे, तर तुमचं टाईम टेबल हा विस्कळीत होऊन जातो, बर्डन येतो, कॉन्फिडन्स लेव्हल देखील वीक होतो. तर तसंच या ठिकाणी जर ऑथेंटिक तुम्हाला माहीत झालं किंवा या प्रकारचे पॅसेज येऊ शकतात, तर तुम्हाला टायपिंग करायला काही अडचण नाही. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर टायपिंग केली, तर फायनली एक्झाममध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल हा बूस्ट झालेला असतो आणि चांगल्या प्रकारे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? ऑथेंटिक पॅसेज तुम्हाला यूज करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, हे आपलेच विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी क्लर्क या पदासाठी जॉइन झालेले आहेत, तर काही विद्यार्थी शिपाई या पदासाठी जॉइन झालेले. मागच्याच भरतीचा आम्हाला ह्या विद्यार्थ्यांनी पाठवलेला फीडबॅक आहे. तर आपला कंटेंट्स त्यांनी यूज केलं आणि चांगल्या प्रकारे गुण मिळाले आणि सिलेक्शन सुद्धा झालेले आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण खास तुमच्यासाठी स्पेशल बॉम्बे हायकोर्टसाठी टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत ऑथेंटिक. एवढे जरी तुम्ही टायपिंगचे पॅसेज टाइप केलात घरी प्रॅक्टिस करत असताना, तर तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण तुम्ही या ठिकाणी फीडबॅक पाहू शकता. तर त्याची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या वेबसाईटला भेट देऊन डाउनलोड करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता वेळ कमी आहे आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स तुम्हाला लेखी परीक्षेसाठी
अभ्यास करावा लागणार आहे, कारण लेखी परीक्षा पास झाली तर टायपिंगसाठी पात्र होतात. त्याच्यामुळं सुद्धा आपण शिपाई असो, लिपिक असो या दोन्ही पदासाठी, त्याच पद्धतीनं स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी ऑथेंटिक कंटेंट्स नोट्ससहित क्वेश्चन पेपर आपण तयार केले आहेत. ते सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि त्याच पद्धतीनं सॅम्पल जर पाहिजे असतील तर आपण दररोज आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु, याच्यावर आपण अपलोड्स करत असतो PDF-मध्ये कंटेंट्स, आवश्यक कंटेंट्स स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड. तर त्या ठिकाणी त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून तुम्हाला टायपिंग करत असताना काही जरी अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.